शिक्षकांची भरती व्यवस्थित होते, पोर्टल थ्रू आपण माहिती भरतो आणि शिक्षक भरती होते. परंतु नॉन टीचिंगच्या बाबतीत अजून शासनाचं धोरण नक्की काय आहे? कारण आता सध्या आमच्या संस्थेमध्ये सुद्धा नॉन टीचिंगच्या खूप जागा रिक्त आहेत. ग्रंथपाल असेल, लॅब असिस्टंट असेल किंवा क्लर्क असतील, तर त्या बाबतीत ती शासनाची काय धोरण आहे? तर आपण त्या संदर्भात थोडं आम्हाला मार्गदर्शन करावं. कनिष्ठ लिपिक आणि ग्रंथालय सहाय्यक ही 2 पदं भरण्याचा जार निघाला होता. बरेच वेळा अगदी मी स्वतःच असं गाईगाईनी बिंदू नामावली तपासून घेतली आणि जिल्हा परिषदेमध्ये गेलो. मला असं दाखवायचं होतं की पहिल्यांदा या भरतीचा लाभ मी घेतला आणि तुम्हाला मी कळवणार होतो. मी 3 वाजता गेलो, 4 वाजता अधिकाऱ्यांना भेटलो, ते म्हणजे 3 वाजताच स्टे आलेला आहे. आणि म्हणून तो प्रयत्न आपण करतोय. सोपी गोष्ट झालेलं आहे ते, स्थगिती उठवली तर त्या 2 जागा भरायला आपल्याला परवानगी मिळेल. ग्रामोन्नती मंडळ जुन्नर नारायणगाव यांच्या विद्यमाने आज सर्व सभासदांची जी मीटिंग आयोजित केली गेली आहे, त्यासाठी मी सर्वप्रथम शिक्षण मंडळाच्या सर्व सभासदांचा आणि ग्रामोन्नती मंडळाचे आभार व्यक्त करतो. मी अंजुमन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या संस्थेच्या एक विश्वस्त म्हणून बोलतोय. 2010 पासून आम्ही ज्या अडचणीतून जात होतो, त्यासाठी आम्हाला आपल्या सल्लागार मंडळाचे सचिव माननीय काळे सर यांचं इतकं मोलाचं मार्गदर्शन भेटलंय की जी अडचण आमच्यासमोर इतकी खतरनाक होती, ती आज आम्ही मूर्त स्वरूपात काळे सरांमुळे आणली आहे. आणि सामाजिक कामं करताना किंवा स्वतःच्या खिशातले पैसे टाकताना ज्यावेळेला समाजासमोर काही आदर्श निर्माण करायचा आहे, त्याच्यातनं आमचे आता अध्यक्ष आणि सचिव आलेले आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना फक्त समाजामध्ये बदनामी होणे आणि ही संस्था कशी डबघाईत झाली याच्यासाठी जे लोक प्रयत्न करत असतात. आणि सगळ्यात दुसरं कोलते साहेबांना माझं एक सांगणं आहे की साहेब, एखादं कोणीतरी पत्र पाठवतं, शिक्षण अधिकारी आणि संबंधित अधिकारी हे त्या पत्राचा आधार घेऊन संस्थेची कुठलीही चौकशी न करता महत्त्वाच्या कामांमध्ये, म्हणजे ज्या शाळेची विद्यार्थी संख्या 1200 होती ती 7 वर्षामध्ये 350 ते 400 विद्यार्थ्यांपर्यंत आली. फक्त संस्थेची तोंडी बदनामी करणे यासाठी काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात, परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी यासाठी व्यवस्थितपणे त्याची शहानिशा करून कोणते निर्णय घ्यावेत असं मला वाटतं. त्यासाठी आपण अधिकाऱ्यावर काहीतरी वचक निर्माण करावा. ज्याप्रमाणे आपण सांगितलं साहेब की पंचायत समितीचा सभापती हा गट शिक्षण अधिकारीपेक्षा हुशार असला पाहिजे, किंवा शिक्षण अधिकारी आपल्या जिल्ह्याचा त्याच्यापेक्षा आपला शिक्षण अध्यक्ष हा हुशार असला पाहिजे, त्याला तेवढी माहिती पाहिजे. ही वस्तुस्थिती झाली आजची. आम्ही या प्रक्रियेमधलं जवळजवळ 3 वर्ष इतकं भरडले गेलो आहे की ज्याची सांगता सोय नाही. परंतु काळे सरांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सर्व काळे सरांच्या ग्रामोन्नती मंडळाचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यासाठी फ्री हँड देऊन त्यांना काम करण्यासाठी संधी दिली. मी आमच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी काळे सरांचा माननीय विजयराव कोलते सर आणि अनिल तात्या मेरे यांच्या हस्ते सत्कार करावा ही मी त्यांना विनंती करतो. अभिनंदन करतो की तात्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पूर्ववत काम केलं. धन्यवाद. शाल पेश करो. बेग साहब, ओ बेग साहब, आइए बीच में खड़े. मॅडम, आदरणीय काळे सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. ओके. दरम्यानच्या काळामध्ये श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान निमगाव सावरचे अध्यक्ष अंजुमन हायस्कूलचे सचिव आदरणीय शेख साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. बऱ्याच वेळ झाले आपल्या इथे प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा चालू आहे. तर नुसतेच प्रश्न त्याचे कुठल्याही प्रकारची सोडवणूक होत नाही असं नाही. एक उदाहरण आपल्या समोर या ठिकाणी प्रस्तुत झालेलं आहे. एका संस्थेला अतिशय चांगली मदत काळे सरांच्या माध्यमातून या संस्थेच्या संघटनेत झाली. नमस्कार, मी विक्रम शिंदे. आमचे सर्वोन्नती मंडळ बोरी खुर्दा ही संस्था आहे. 8वी ते 10वी आमचे 3 वर्ग आहेत. तर या ठिकाणी आज मी पहिल्यांदाच मीटिंगला उपस्थित राहिलो. तर आपण पाहतो शासनाच्या योजना राबवताना
हे जे काही अधिकारी असतात ते त्यांच्या पद्धतीनं योजना अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांच्या तालुका स्तरावरती असतील, ग्रामपंचायत स्तरावरती असतील, यांच्या आढावा बैठका घेतात आणि आढावा बैठका घेऊन त्यांचे जे विषय, त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे त्यांच्यामध्ये सॉल्व्ह केले जातात. परंतु आपण हे जे काम करतोय, चांगलं शैक्षणिक काम करतोय, समाजाला घडवण्याचं काम करतोय, परंतु मला तरी कधी वाटलं, म्हणजे जाणवलं नाही किंवा मी तरी अजूनपर्यंत ऐकलं नाही की कुठल्या सीओनी आपली संस्था चालकांची कधी बैठक, आढावा बैठक घेतली. आपल्यात एवढे भरमसाठ विषय आहेत की त्या ठिकाणी आपल्या शिक्षणेतर वेतन अनुदानाचा विषय आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. त्याचप्रमाणे शिक्षक भरती वगैरे अनेक प्रश्न आहेत, परंतु याबाबत कुठल्याही प्रकारची बैठक आयोजित केली जात नाही. कुठल्याही प्रकारे संस्था चालकांना त्या सहभागामध्ये किंवा ह्या विकासाच्या कामामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही असं मला जाणवते. त्यामुळे माझे संस्थाचालक शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की आपण रीतसर त्यांना निवेदन देऊन किमान 3 महिन्यातून एक बैठक ही जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषद त्यांनी आयोजित करावी. त्या बैठकीमध्ये हे जे काही सर्व प्रश्न आहेत, कोण अधिकारी आपलं अनुदान खाली देत नाही, कोणच्याकडे तो टेबल आहे, कोण अडवतो, हे सगळे विषय त्या ठिकाणी चर्चेला झाले पाहिजेत आणि या संस्थांना तिथं बोलून त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटले पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी तो न्याय मिळेल. अन्यथा ही शैक्षणिक अराजकता जी आहे ही अशीच वाढत जाणार आणि आपल्याला त्या ठिकाणी संस्था चालवणे यापुढे फार कठीण आणि जिगरीचं होणार आहे. म्हणून माझी सर्व संचालक मंडळाला विनंती आहे की यापुढे आवर्जून त्यांना निवेदन देऊन किमान महिन्यातून एक बैठक तरी, आढावा बैठक त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी, सीओनी आपली जिल्हा स्तरावरती घ्यावी आणि त्या बैठकीला आपल्या सर्व संस्थांना आमंत्रित करावं आणि सर्व संस्थांना त्या मीटिंगचा अजेंडा केला पाहिजे. धन्यवाद. की जिल्हा परिषद स्तरावर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नव्याने आलेले आहेत, सगळे सभापती आहेत. आपण त्यांच्याच उपस्थितीत बैठक आता आयोजित करायचं ठरवलं. कोलते साहेब, आता माझा प्रश्न संयुक्तिक आहे की नाही मला माहीत नाही. आता मी पालक आहे म्हणून माझा प्रश्न आहे. मगाशी हांडे सर म्हणाले RTI कार्यकर्ते, माझा प्रश्न RTIचा आहे. काही शिक्षण संस्था RTIची सवलत देतात, अचानक एखादी संस्था बंद होते आणि मग गट शिक्षण अधिकारी संस्थेला भेट न देता पालकांमध्ये कन्फ्युजन होतं की आता आमच्या पाल्यांना RTIची सवलत मिळणार का. शिक्षण आपला हक्क आहे असं शासनाचं धोरण आहे. मग RTIची सवलत एखादी शिक्षण संस्था जर बंद झाली तर त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये समावेश केलं जातं. पालकांमध्ये कन्फ्युजन होतं, त्या संस्थेची बदनामी होते. गट शिक्षण अधिकारी, सुपरवायझर यांनी वास्तविक अगोदर जर प्रिकॉशन घेतलं तर पालकांची पण गैरसोय होणार नाही आणि शिक्षण संस्थेची पण बदनामी होणार नाही. सर, आपण मार्गदर्शन करावं. वाणी साहेबांनी जो मुद्दा विचारला ना की कायद्यामध्ये एक तरतूद आहे की UDIS नंबर असतो, तो UDIS नंबरवरती RTIची मुलं रजिस्टर होतात आणि मुलं 8वी पर्यंत जाईपर्यंत या मुलांना आपल्याला तिथं शासन त्याची फी भरतं. शासनाची एक स्टँडर्ड फी ठरलेली आहे, पहिली पासून 8वी पर्यंत स्टँडर्ड फी ठरलेली आहे, इयत्ते वाईज ठरलेली आहे. ज्या वेळेला एखादी शिक्षण संस्था जी RTIमध्ये विनाअनुदानित कॅसेल फायनान्स नोंदवलेली आहे, त्या संस्थेने जर आधी 2 वर्ष पत्र दिलेलं असेल तर त्यामध्ये इनटेक बंद होतो करायला पाहिजे. म्हणजे त्याचं पोर्टलवरचं नाव बंद होतं. म्हणजे ती मुलं फक्त 8वी पर्यंत जाईपर्यंत तिथं असतात. काही कारणामुळे ती संस्था बंद झाली तर त्याचं समायोजन केलं जातं. समायोजन करण्याच्या आधी त्या संस्थेकडं ज्यांच्याकडे समायोजन करायचं असतं त्यांना RTIचा कोटा वाढवून दिला जातो आणि त्यांना तेवढे सीट वाढवायला देतात की त्या शाळेची परत तपासणी करावी लागते की त्या शाळेचा इंटेक किती आहे आणि त्या इंटेकमध्ये जागा उपलब्ध आहेत का, आणि उपलब्ध नसतील तर त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इतर शाळेमध्ये सामावून घेत असताना त्याची फी भरायची जबाबदारी शासनाची असते. त्यामुळे शासन याच्यामध्ये फार कमी पडलेलं असतं आणि म्हणून हा इश्यू तयार होतो. त्या संस्था बंद करणाऱ्याच त्याने ऑलरेडी नोटीस दिलेली असेल तर सरकारच्या बाजूनी चूक आहे, सरकारचं दुर्लक्ष आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.